नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत 8 विविध भागांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द धरणाचा निर्णय, तसेच राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याबाबतचा निर्णय, यासोबतच मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भाजपचे नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाबाबत मोठं विधान केलंय। महाराष्ट्रात माझं फक्त गृह खातच राहिले, बाकी सगळी खाती माझी झाली, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्री पदाबाबत असणारी अपेक्षा आपोआप बोलून दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। त्यावर आता शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे। जनतेच्या कामासाठी एकत्र आलो होतो, ऊस आणि उत्पादन वाढीसाठी आम्ही काम करतो, त्यात सरकार आलं पाहिजे ही आमची भूमिका होती, त्यामुळे सरकार प्रतिनिधीशी बोलणं त्यात काहीही चुकीचं गोष्ट नाही, असं शरद पवार म्हणाले आहे। वापरलेले सॅनिटरी पॅड्स, डायपर, कालबाह्य औषधी आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छतेविषयक बाबींच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन सेवा कार्यान्वित केली जाणार आहे। मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। विशेष म्हणजे आज मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रांसारखा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय महायुती सरकारने घेतलाय। महाराष्ट्रात इयत्ता 1ली पासून शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्यानं वाद पेटलाय। आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। मी स्पष्टपणे नमूद करतो की हिंदी भाषेच्या संदर्भात केंद्राकडून थोपवलं जातंय, हे सांगितलं जातंय, असा कुठलाही भाग नाही, असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत मंगळवारी दुपारच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्यामुळे खळबळ उडाली। या ईमेल नंतर बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली। सखोल शोध मोहिमेनंतर काहीच न सापडल्याने तो ईमेल अफवाच असल्याचे स्पष्ट झाले व सुरक्षा यंत्रणांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। शासनाने राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनामध्ये राज्यातील 41 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी ठाणे शहर, बोरिवली व अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात 100% मुद्रांक व शास्ती माफी अनुषंगाने तब्बल 320 कोटी 64 लाखांची मुद्रांक व दंड माफी केल्याचे माहिती अधिकारात समोर आले। अन्य 38 कार्यालयांची माहिती दिली जात नसली तरी कर बुडवणाऱ्यांना काही हजार कोटींची माफी दिली गेली। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात 99वा क्रमांक मिळवला आहे। तिच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक, मित्रमैत्रिणींमध्ये आणि नागरिकांमध्ये तिचं कौतुक होत आहे। शेतीच्या हिस्से वाटणीवरून अनेकदा वाद उफाळून अप्रिय घटना घडतात। अशा घटनांना लगाम लगावण्यासाठी शासनाकडून सलोखास योजना राबवण्यात येत आहे। योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाद मिटवणाऱ्यांना अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कातून माफी देण्यात येत आहे। 1 जानेवारी 2023 पासून ही योजना 2 वर्षांसाठी लागू करण्यात आली होती। शासनाने 7 एप्रिल रोजी या योजनेस पुन्हा 2 वर्षांची मुदतवाढ दिली असून 1 जानेवारी 2027 पर्यंत योजना लागू असणार आहे। संशोधनाला चालना देण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष संशोधन करणाऱ्यांना सरकारकडून तितकेसे बळ मिळत नसल्याचा प्रत्यय सध्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना येत आहे। सारथीच्या माध्यमातून 2019 ते 2023 या बॅच मधील जवळपास 2000 PhD संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर 2024 ची शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळाली नाहीये। भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील अविवाहित मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। फत्तेपूर येथील विशाल आघाम यांचे मयत तरुणीसोबत मैत्री संबंध होते। दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने याचा राग विशालने मनामध्ये धरून तिला तुझी समाजामध्ये बदनामी करतो आणि तू लग्न केलीस तर तुला जीवे ठार मारतो
अशी धमकी दिली होती। दरम्यान या प्रकरणी मृत मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भोकरदन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। मात्र रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडलाय। तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडानं जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली। सध्या या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही। गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान असो की शिर्डी शहरातील गुन्हेगारी, अतिक्रमणे, भिक्षेकऱ्यांच्या प्रश्नावर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। खरे तर पालकमंत्री पद त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांच्याकडेच आहे, तरीही चिरंजीव आक्रमक भूमिका घेताना दिसतात। त्यांनी अद्याप सुजय विखे यांच्या या भूमिकेवर जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। कोकणातील पहिली वारकरी शाळा खेड तालुक्यातील काडवली गावात उभारण्यात येणार आहे। वारकरी परंपरेचा गाढा वारसा आणि इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आध्यात्मिक आणि संगीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही वारकरी शाळा उभारली जाणार आहे। श्री गुरु माऊली सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही शाळा 24 गुंठे जागेवर उभी करण्यात येणार आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राजस्थानमधील एका कार्यक्रमाला संबोधित केले। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले। ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत। येणाऱ्या काळात लोक भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीबद्दल बोलतील। गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली। मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खासगी कंपनीचे विमान अचानक कोसळले। विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता। वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच अमरेली अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलंय। रूह अफजाला शरबत जिहाद म्हटल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी बाबा रामदेव यांना फटकारलंय। बाबा रामदेव यांचे विधान अक्षम्य आहे आणि त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलंय। 12 वाजता न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली। बाबा रामदेव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलंय की आम्ही व्हिडिओ काढून टाकत आहोत। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय। या हल्ल्यात 6 पर्यटक जखमी झाले आहेत। दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सूत्र हाती घेतली आहेत। लष्करी जवानांनी डोंगराळ भागाला वेढा घातलाय। जखमी पर्यटकांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय। उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी गेलेल्या तिच्या प्रियकराला कुटुंबातील सदस्यांनी कपड्यांशिवाय ट्रंकमध्ये लपून बसलेल्या अवस्थेत पकडले। त्यानंतर महिलेच्या पतीने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली। ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आलाय। हार्वर्ड विद्यापीठाने सोमवारी जाहीर केलं की त्यांनी कॅम्पसमधील हालचालींसंदर्भात ट्रम्प प्रशासनाच्या मागण्यांना आव्हान दिल्यानंतर $2.2 अब्ज पेक्षा जास्त अनुदान गोठवण्याची धमकी ट्रम्प प्रशासनानं दिलेली आहे। त्याविरोधात विद्यापीठ कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे। जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या फिटनेसची चर्चा आहे। वयाच्या 78व्या वर्षी देखील ट्रम्प यांच्या फिटनेसची चर्चा आहे। व्हाईट हाऊसच्या एका डॉक्टरने रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य तपासणी केली। आता त्याचा अहवाल आला असून त्यात ट्रम्प पूर्णपणे निरोगी असल्याचं म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून परतल्यानंतर त्यांची ही पहिलीच वार्षिक वैद्यकीय तपासणी होती। अमेरिकेच्या ऑर्लँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेल्टा एअरलाइन्सच्या एका विमानात अचानक आग लागली। यावेळी विमानात 282 प्रवासी होते। वेळीच आगीची माहिती मिळाल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइड्स मधून तात्काळ बाहेर काढण्यात आलं। मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागातील उपनगरांमधील शाळांमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींचे हाल होत असताना या शाळा RTE मान्यतेसाठी घालून दिलेल्या निकषांमध्ये अजिबातच बसत नसल्याचं समोर येत आहे। राज्य सरकारने 2013च्या शासन निर्णयानुसार ठरवलेले मूलभूत सुविधांबाबतचे निकष पूर्ण करण्यात महापालिका हद्दीतील 180 पेक्षा जास्त शाळा अपयशी ठरत आहेत। त्यामुळे आता याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा रविवार 4 मे रोजी होणार आहे। यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडून PhD अंतिम गुणवत्ता यादी निश्चिती अद्याप झाली नाही. वेळापत्रकानुसार 16 एप्रिल रोजी ही यादी जाहीर होणे अपेक्षित होती. मात्र अद्याप यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांनी अमेरिकन टेक कंपनी गुगलला त्यांच्या प्ले स्टोअरवरून चीनी चॅट ॲप ॲब्लोला हटवण्याचे निर्देश दिले आहेत. हे ॲप भारताच्या प्रादेशिक सीमांचं चुकीचं चित्रण करत असल्याचं आढळलं आहे. सध्या बाजारात 500 रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वापरात आणल्या गेल्या आहेत. या अगदी खऱ्या नोटेसारखेच दिसतात. त्यामुळे गृह मंत्रालयाकडूनही याबाबत हाय अलर्ट जारी केलाय. सरकारने इशारा दिलाय की ही 500 रुपयांची बनावट नोट खऱ्या नोटांसारख्या दिसतात आणि सामान्यतः यामध्ये अंतर करणे कठीण आहे. सरकारने यासंबंधी ओळख करण्यासाठी काही चिन्हे सांगितली आहेत. 500 रुपयांची बनावट नोट मध्ये असणारी स्पेलिंग मध्ये चूक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या वाक्यात आहे, जिथे रिझर्व्ह मध्ये ई च्या जागी ए लिहिलंय. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपनं एका जाती समुदायावर आक्षेपार्ह वाईट गोष्टी बोलल्या होत्या. या संदर्भात आज 22 एप्रिल रोजी त्या जात समुदायाची जाहीर माफी मागितली. अनुरागनं केलेल्या कमेंटमुळे जात समुदायातील लोक, त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याच्यावर नाराज झाले होते. रागाच्या भरात आपल्या हातून ही चूक झाल्याचं अनुरागनं कबूल केलंय आणि या आक्षेपार्ह कमेंटबद्दल संपूर्ण जात समुदायाची माफी मागितली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या 2 धावांनी पराभवानंतर राजस्थान रॉयल्सवर प्रश्नचिन्ह उभं राहिले, कारण या सामन्यानंतर त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप होतोय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या तदर्थ समितीचे निमंत्रक जयदीप बिहाणी यांनी राजस्थान रॉयल्सवर हा आरोप केलाय. याबाबत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे. तसंच या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा असंही त्यांनी म्हटलंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.